अनेक हॅट्रिक तुम्ही पाहिले असतील, मात्र रनआउटची हॅट्रिक मी तर काल पाहिली, तुम्ही सुद्धा कालच पाहिली असेल मला खात्री आहे। आणि त्याचबरोबर सामन्यात काय रंगत होती, म्हणजे तिलक वर्माला रिटायर आउट केल्यानंतर त्याच्यात काय अंगात जोश आलाय काय माहीत नाही। मागचा सामना असेल, आत्ताचा सामना असेल, सातत्यानं तो 50-50-50 क्रॉस करताना दिसतोय। म्हणजे इतकी तोफान बॅटिंग करतोय। रिटायर आउट करणं हे चुकीचाच निर्णय होता, त्याने सिद्ध करून दाखवलेला आहे। इतकंच काय करून नाही यार, दिल्लीच्या कडून खेळत असताना काल त्याला संधी मिळाली आणि त्याने सुद्धा तुफान बॅटिंग काल केल्याने स्वतःचं एकदा पुन्हा कॅलिबर त्यानं दाखवून देण्याचं काम केलेलं आहे। सामना वेगवेगळ्या टर्नवरती जात होता, कधी दिल्ली जिंकते वाटत होतं, कधी मुंबई जिंकते वाटत होतं, पुन्हा दिल्लीकडे सामना जायचा, पुन्हा मुंबईकडे सामना जायचा, असं करत 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 शेवटच्या 3 रनआउटनं मुंबईला तो सामना जिंकून दिला। मात्र या सामन्यामध्ये अनेक रेकॉर्ड मोडले, अनेक रेकॉर्ड टिकले। मुंबईनं आपला रेकॉर्ड टिकवला तो म्हणजे काय तर आजपर्यंत 15 वेळा मुंबईनं 200+ रना केल्या आणि तेव्हा कोणालाही त्या चेस करता आल्या नाहीत। आजपर्यंतचा रेकॉर्ड होता आणि तो पुन्हा एकदा मुंबईने रेकॉर्ड टिकवलेला आहे। असे अनेक रेकॉर्ड टिकले, अनेक रेकॉर्ड मोडले। मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती म्हणजे क्रिकेट प्रेमींना हा सामना बराच आनंद देऊन गेला। तुम्हालाही आनंद मिळाला असेल, मजा आली असेल तर कमेंट करून सांगा की कसा वाटला कालचा सामना।